नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि आपला महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे राजकीय वर्तुळातून. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठं नाव असलेले माजी खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 6 मार्चला शक्ती प्रदर्शन करत उन्मेष पाटील शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. पाटील यांच्या या निर्णयाने ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय. पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जळगावात महायुतीची ताकद वाढणार असली तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि उन्मेष पाटील यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. आम्ही त्यांना आकललेलं आहे, त्यांना कुठे जाऊ द्या. बरेच पक्ष बदलू होतात, ते फिरतील ते आता सगळीकडे वणवण. पण त्यांना आता कुठेच काही जमत नाही. त्यानंतर मी सांगितलं, तुम्ही तुमच्या गावातली ग्रामपंचायत निवडून येऊन दाखवा, फक्त बाकीचं जाऊ द्या. एखाद्या पंचायत समितीला निवडून येऊन दाखवा. पक्ष सोडल्यावर काय होतं ते अनेक लोकांना कळालेलं आहे आमच्या जिल्ह्यामध्ये. परत विषय तिथेच येतो फिरून फिरून. तुमच्याच मित्र पक्षात चाललंय, जाऊ द्या ना मग, त्यांना कुठे जाऊ द्या. त्यांनी कुठेही जावं आणि निवडून येऊन दाखवावं. कोकणात शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते. ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी चिपळूणमधील तुरंबव या गावी जाऊन होळी सण साजरा केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांसोबत ग्रामदेवता श्री शारदा देवीची पालखी खांद्यावर घेऊन ती नाचवली. त्यांचे कुटुंबीय सुद्धा यामध्ये सहभागी झाले. तर रत्नागिरीमध्ये आमदार किरण सामंतांनी पालखी नाचवली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनीही पालखी सोहळ्यात सहभाग घेत ढोल वाजवला आणि तेव्हाचा हा व्हिडिओ समोर आलाय. यानंतर बातमी आहे अमरावतीमधून. अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी मेळघाट दौऱ्यादरम्यान आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी केली. यावेळी त्यांनी आदिवासी महिलांसोबत गोंड आणि कोरकू नृत्यावर ठेका धरत सणाचा आनंद लुटला. जालन्यात शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी फुलांची उधळण करत आगळी वेगळी होळी साजरी केली. पाण्याचा अपव्यय टाळून फुलं आणि गुलालाचा टिळा लावून होळी साजरी करावी असा संदेश त्यांनी दिला. अनेक वर्षांची पारंपरिक पद्धत जपत हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खोतकरांनी डपोळ्यावर ठेका धरत उपस्थितांचा उत्साह वाढवला. तिकडे नंदुरबारमध्ये काठी संस्थानची राजवाडी होळी सकाळी 6च्या सुमारास हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आलेली आहे. ती पेटवण्यात आली. सातपुडा पर्वत रांगांमधील दुर्गम भागामध्ये आदिवासी बांधवांचा हा काठी संस्थानचा होलिका उत्सव आहे. पंचक्रोशीत तो प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पारंपरिक बावा, बुध्या, मोरख्या असे आदिवासी पेहराव करत आदिवासी बांधव रात्रभर नृत्य करतात. यासाठी 5 दिवस ते खास व्रताचं पालन देखील करत असतात. होळी पेटल्यानंतर तिला प्रदक्षिणा घातल्यानंतर तिची राख माथी लावतात. यानंतर बातमी आहे बीडमधून. ज्या गावातून मोठ्या थाटात जावयाची घोड्यावर मिरवणूक झाली त्याच गावात गाढवावर जावयाची मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा इथं आहे. बीडच्या केज तालुक्यातील विरडा इथं गेल्या 90 वर्षांपासून या परंपरेचं पालन केलं जातं. जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. अनंतराव देशमुख यांनी 90 वर्षांपूर्वी स्वतःच्या जावयाची चेष्टा मस्करीत गाढवावरून मिरवणूक काढली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे असं बोललं जातं. दरवर्षी 8 दिवस अगोदरपासूनच जावयाच्या शोधासाठी गावातील तरुण फिरत असतात. यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची मिरवणूक काढून कपडे आणि सोन्याची अंगठी दिली जाते. मात्र यावर्षी सोन्याचे भाव वाढल्यानं केवळ कपड्याचा आहेर जावयाला दिला जाणार आहे. जावई धरायला आम्हाला सगळ्यात मोठं परिश्रम करावं लागतं. जावईला जर धरायला गेलो तर आम्ही आमची टीम तर घाण शिव्या देणं, दगडं घेऊन मागं लागणं अशा गोष्टी होतात आमच्याबरोबर. आमचे सरपंचसुद्धा आज देखील पडले तर जावयाला धरताना. आणि सगळे समाजातील एकत्रित येऊन हा आम्ही कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करतो. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात आज दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा.
दुबईमध्ये अडकलेले जळगाव आणि पुण्यातील 42 नागरिक सुखरूप मुंबईत परतले. प्रशासनाच्या वतीनं दुबईमध्ये अडकलेल्या पुणे आणि जळगावच्या नागरिकांसाठी विशेष विमान सेवा उपलब्ध करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह सरकारचे आभार नागरिकांनी मानले. दुबईमध्ये दौंड तालुक्यातील रहिवासी अडकले. त्यांच्याशी भाजपा आमदार राहुल कुल यांनी संपर्क साधला. त्यांना सर्वतोपरी मदतीसाठी सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असं कुल यांनी आश्वासन दिलं. जळगावच्या भुसावळमध्ये सिया समुदायाच्या वतीनं अमेरिका आणि इस्रायलचा निषेध करण्यात आला. दरम्यान खमेनी यांचे फोटो असलेले बॅनर हातात घेऊन त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी त्यांच्या समर्थनार्थ करण्यात आली. उजनी भीमानगर इथं सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित आबा पाटलांचीही उपस्थिती होती. संबंधित अधिकाऱ्यांना कामं गतिमान करण्याच्या आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर सिंचनाचा लाभ मिळण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. जळगावच्या नावी इथं खंडोबा महाराज यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यात्रा महोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या. दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी यात्रेमध्ये सहभाग घेतला. चंद्रग्रहणानिमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिर बंद राहणार आहे. काही वेळ हे मंदिर बंद करण्यात आलं. दुपारी 3:20 ते संध्याकाळी 6:48 मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. देहू इथल्या जगप्रसिद्ध गाथा मंदिर तुकाराम बीज निमित्त मनमोहक विद्युत रोषणाईनं उजळून निघालं. संत तुकाराम महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मंदिर परिसर आकर्षक दिव्यांच्या रोषणाईनं सजवण्यात आलं. मुंबईमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त टिळकनगरमध्ये मराठी पुस्तकांची पालखी काढण्यात आली. यावेळी मराठी गाणी, लावणी, पोवाडा सादर करण्यात आला. लेझिम नृत्यानं कार्यक्रमात रंगत आणली. ज्योती मोरे यांच्या मेघ मल्हारनं या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. सोलापूर जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. चोरट्यांकडून 15 दुचाकी जप्त करण्यात आल्या. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. वाशिमच्या मालेगाव ते रिसोड मार्गावर भरधाव दुचाकीचा अपघात झाला. अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. पवन खंडागळे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये चिकलठाणा परिसरातील गोडाऊनला भीषण आग लागली. आगीमध्ये गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील होळीच्या इव्हेंटमध्ये स्टेजचा काही भाग कोसळला. स्टेज बांधणीसाठी असणारा आडवा लोखंडी बीम कोसळला, त्यामुळे ही घटना घडली. यामध्ये काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवानं मोठी हानी टळली. जळगावात तरुणांनी मोठ्या उत्साहात धुलीवंदनाचा सण साजरा केला. यावेळी आमदार सुरेश भोळेंचीही उपस्थिती होती. दरम्यान डीजेच्या तालावर तरुणांसोबत त्यांनी ठेका धरला. भुसावळच्या काहूरखेडेमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये पर्यावरणपूरक धुलीवंदनचा सण साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचे उधळण करत उत्साह साजरा केला. रत्नागिरीच्या जामगे गावामध्ये कोटेश्वरी मानाई देवीचा शिमगोत्सव भक्तिभावात संपन्न झाला. यावेळी कदम कुटुंबियांची सहानेवरील पालखीसमोर मनोभावे पूजा केली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. जळगावच्या मांडवा दिगर तांड्यावर बंजारा बांधवांनी धुळवड साजरी केली. यावेळी या उत्साहात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर करत जल्लोष केला. शहापूर तालुक्यामध्ये धुळवड आनंदात साजरी करण्यात आली. यावेळी बालकांसह महिलांनी मोठ्या उत्साहात सण साजरा केला. कोकण किनारपट्टीवर कोळी समाजाचा रंगपंचमी सण आणि अनोख्या अशा पारंपरिक उत्साहात हा साजरा करण्यात आला आहे. समुद्राशी नाळ जुळलेल्या या समाजात धुलीवंदनच्या दिवशी समुद्रातील बोटीवर विशेष पूजा केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धुलीवंदनचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच रंगांची उधळण करत जल्लोषात सण साजरा करण्यात आला. दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. अमरावतीच्या मेळघाटमध्ये आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं सण साजरा केला.
यावेळी आदिवासी बांधवांच्या वतीनं होळीचं पूजन करून दहन करण्यात आलं. दरम्यान आदिवासी बांधवांमध्ये होळीचा जोरदार उत्साह पाहायला मिळाला. जळगाव शहरामध्ये सप्तरंग नारी शक्ती महिला ग्रुपच्या वतीनं धुलीवंदनचा सण साजरा करण्यात आला. यावेळी तरुणी, महिला तसंच सासू सुना यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत संपूर्ण परिसर रंगमय केला. पुण्यात होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी 40 ठिकाणी नाकाबंदी केली आणि धुडगूस घालणाऱ्या तरुणांवर कारवाई केली. जळगाव शहरामध्ये धुलीवंदनच्या पार्श्वभूमीवर गोंधळ घालणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. शहरातील काही भागामध्ये हुल्लडबाजी सुरू असल्याची माहिती मिळताच बंदोबस्त वाढवण्यात आला. काही ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी सौम्य चोप दिला. धाराशिव जिल्ह्यामध्ये धुळवडीच्या सणानिमित्त मटण चिकन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. उस्मानाबादी बोकड आणि गावरान कोंबड्या घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी संत साहित्याबाबत केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या ज्ञानोबा ते तुकोबा या 3 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये संत परंपरेबाबत गोविंद देवगिरी महाराजांनी वक्तव्य केलं आणि त्यावर संत साहित्याच्या अभ्यासकांनी जोरदार टीका केली आहे. आपल्या संत परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे. स्वतंत्र ग्रंथ. स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात केलेलं वक्तव्य वादात अडकलंय. ज्ञानोबा ते तुकोबा या चर्चासत्रात बीजभाषण करताना स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी संत परंपरेतील ग्रंथाविषयी मांडणी केली. संत परंपरेत स्वतंत्र स्वरूपाचा एकमेव ग्रंथ म्हणजे दासबोध आहे, अशी मांडणी गिरी महाराजांनी केली. या मांडणीच्या पुष्टीसाठी त्यांनी काही मुद्दे देखील मांडले. ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे. नाथांचं भागवत हे 11व्या स्कंदावरचं भाष्य आहे. संत नामदेवरायांचे अभंगांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे. संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे, स्वतंत्र ग्रंथ नाही. स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा, साहित्यिकांची चर्चा आहे ना. आदर्श रामदास स्वामी आहेत. ज्ञानेश्वरी हे गीतेवरील भाष्य आहे, तर तुकोबांची गाथा अभंगाचं संकलन असल्याने ते स्वतंत्र ग्रंथ मानता येत नाही, अशी मांडणी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी केली. मात्र त्यांच्या या मांडणीला अनेकांनी विरोध केलाय. संत परंपरेतील इतर ग्रंथांवरती प्रश्न उपस्थित केल्याबद्दल नाराजी दर्शवण्यात आली. गिरी महाराजांची मांडणी संत साहित्याशी विसंगत असल्याचं मत मांडण्यात आलं. मला लक्षात आणून द्यायचं आहे की अमृतानुभव या ग्रंथाकडे महाराजांनी दुर्लक्ष केलेलं दिसतंय. गाथा ज्ञानेश्वरीचा विचार केला तर नामदेव महाराज ज्ञानेश्वरीबद्दल बोलताना म्हणाले होते की नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकत्री ओवी अनुभवावे, किंवा तुकाराम गाथेला तर संतश्रेष्ठ बहिणाबाई आईसाहेबांनी संतवेद, माफ करा, तुकाराम वेद म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तुकाराम वेद म्हणून ज्या गाथेला म्हटलं जातं, श्रेष्ठ ग्रंथ म्हटलं जातं. अमृतानुभव असताना सुद्धा दासबोध हाच स्वतंत्र ग्रंथ आहे, अशी जी मांडणी ही चुकीची आहे. पुण्यातील राष्ट्रीय चर्चासत्रात मांडण्यात आलेल्या भूमिकेमुळे संत साहित्याच्या व्याख्येवरती नव्याने चर्चा रंगण्याची चिन्ह आहे. त्यामुळे हा वाद कशाप्रकारे सोडवला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर एक धक्कादायक बातमी आहे मुंबईमधून. खार वेस्ट स्टेशनवरून 2 जण चालत्या लोकलमधून पडलेत. दोघेही दारूच्या नशेत होते अशी माहिती समोर आली आहे. खार स्टेशनजवळ ही घटना घडलेली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यासाठी रवाना झाल्याची माहिती समोर येते. दरम्यान दोघे सुद्धा दारूच्या नशेत होते आणि त्याच्यानंतर ते लोकलमधून पडल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता या दोघांना दुखापत झालेली आहे का, हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि पोलीस इथं दाखल होण्यासाठी रवाना झाले होते थोड्याच वेळापूर्वी.
यानंतर पाहूयात पुढची बातमी. पश्चिम आशियामधील संघर्ष आता नव्या टप्प्यावर पोहोचलाय. इराणच्या आकाशात सुरू असलेल्या हवाई कारवाईमध्ये यावेळी महिला पायलट्स आघाडीवर असल्याची माहिती आहे. ऑपरेशन रोरिंग लायन अंतर्गत सुमारे 30 महिला एअर क्रू सदस्यांनी थेट हल्ल्यात सहभाग घेतला. या मोहिमेमध्ये महिला पायलट आणि नेव्हिगेटरचा समावेश आहे. त्या इराणच्या हवाई क्षेत्रामध्ये मोर्चा सांभाळत असल्याचं सांगितलं जातंय.